शिरा तर आपण सगळेच बनवतो, पण आज मी त्याला एक असा भन्नाट ट्विस्ट देणार आहे की त्याची चव एकदम नेक्स्ट लेवल होणार आहे. हा साधा शिरा नाही, फक्त एका छोट्याशा ट्रिकने आपण बनवणार आहोत असा भन्नाट शिरा की तुम्ही नेहमीचा शिरा विसरून जाल. चला तर लगेचच रेसिपीला सुरुवात करूया. नेमकी ती ट्रिक आहे काय, ती मी तुम्हाला व्हिडिओमध्ये थोड्याच वेळात दाखवणार आहे. चला तर मग रेसिपीला लगेचच सुरुवात करूया. सर्वात आधी 1 कप रवा आणि 2 कप दूध एकत्र करून साधारण 30 मिनिटं भिजवून ठेवायचं आहे. ह्या एकाच मेजरिंग कपाने आपल्याला इतरही जिन्नस मोजून घ्यायचे आहे. आता हे मिश्रण आपण छान एकत्र करूया, एकजीव करूया आणि 30 मिनिटासाठी आपण हा रवा भिजत ठेवूया. त्याने रवा मऊ होईल आणि शिरा छान लागेल. आता एका कढईमध्ये साधारण 3 ते 4 चमचे साजूक तूप गरम करून घ्यायचं आहे आणि किंवा त्याच कपाच्या मापाने आपल्याला पाव कप इतकं तूप घ्यायचं आहे. आता या तुपाला आपल्याला छान गरम होऊ द्यायचं आहे आणि आवडीचे कुठलेही ड्रायफ्रुट्स तुम्ही यात घेऊ शकता. इथे मी काजू आणि बदाम हे ड्रायफ्रुट्स घेतले आहे. आता हे ड्रायफ्रुट्स आपल्याला सोनेरी रंग येईपर्यंत छान परतवून घ्यायचे आहे आणि लगेचच आपल्याला हे ड्रायफ्रुट्स एका प्लेटमध्ये काढून घ्यायचे आहे. आता उरलेल्या त्या तुपामध्ये आपल्याला त्याच कपाच्या मापाने 1 कप इतकी साखर घ्यायची आहे आणि हाच आहे तो ट्विस्ट. आता ही साखर आपल्याला छान तुपामध्ये कॅरमलाइज करून घ्यायची आहे आणि ही साखर छान वितळली की आपण भिजवून ठेवलेलं जे रव्याचं मिश्रण आहे ते मिश्रण आपल्याला यात घालून घ्यायचं आहे. हाच तो ट्विस्ट आहे, कॅरमलाइज शिरा. आणि खरं सांगते, हा शिरा इतका भन्नाट लागतो, नेहमीच्या शिराला तुम्ही कायमचा बाय बाय कराल, इतका छान. आता हा शिरा आपल्याला छान शिजून घ्यायचा आहे आणि त्यानंतर आपण जे तळून घेतलेले ड्रायफ्रुट्स आहे ते यात सोडून द्यायचे आहे आणि साधारण 2 ते 3 मिनिटं आपल्याला हा शिरा छान परतवून घ्यायचा आहे आणि अगदी सोपा, साधा आणि भन्नाट असा हा आपला कॅरमलाइज शिरा तयार झाला आहे. वरतून आपण छान ड्रायफ्रूटनी गार्निश करूया. काय, कशी वाटली आजची रेसिपी? आता हा शिरा एकदा करून बघाच आणि मग कमेंटमध्ये नक्की सांगा, साधा शिरा जास्त आवडला की हा भन्नाट कॅरमलाइज शिरा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा. तुमच्या मित्रमैत्रिणीसोबत शेअर करायला अजिबात विसरू नका. अशाच युनिक, सोप्या आणि स्वादिष्ट रेसिपींसाठी पंचपक्वान्न ऑफिशियलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. आणि जर फेसबुक किंवा इन्स्टावरनं बघत असाल तर पेजला नक्की फॉलो करा. पुन्हा भेटूया. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या आणि चविष्ट राहा.